ताकिट धा मग मगरी धाम मग मगरी नील राम मग मगरी सानी नील राम मग मगरी सा ताकिट ताक धिमी ताक ताकिट ताक धिमी ताक ताकिट ताक धिमी ताक ताकिट सानी ग गमदनी सानी गनी सा रे गमद मग मग धनी रे गमदनी मग ताक ताक ताकिट ताक ताक ताकिट ताक ताक ताकिट तेरा दिन दिन ना मरी धनी सा धनी गद मदनी मग रे मग मग गम सानी मग रे रे गम मग धनी रे सा रे रे गम मग धनी सा रे गम 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 धनी सा. नमस्कार सज्जन श्रोते हो. AR डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिल यांच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत आपलं सर्वांचं मनापासून मी राजेश ठोंबरे स्वागत करतो. आजच्या व्याख्यानाचं पुष्प गुंफण्यासाठी आज जे मान्यवर वक्ते आपल्याकडे आहेत त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. निश्चितपणे तुम्हाला आवडेल या व्यक्तीचा परिचय समजून घेत असताना की आज आपल्याला कोण या विषयाचं प्रतिपादन करणार आहे. वक्त्यांचं नाव आहे डॉक्टर मंगेश रवींद्र वाडेकर. एक MD अनेस्थेटिस्ट म्हणून चाळीसगावात त्यांचा खूप चांगला नावलौकिक आहे. आपल्या 18 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून त्यांनी हा विषय सगळा आत्मसात केलेला आहे. नुसता आत्मसात केला नाही तर जनतेशी एक वेगळ्या प्रकारची नाळ जोडलेली आहे. त्यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवतो. चाळीसगाव सारख्या शहरामध्ये डॉक्टर मंगेश वाडेकर यांचं शिक्षण झालेलं आहे. 10वीच्या परीक्षेत 1990ला तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावलेला आहे. म्हणजे याच वयामध्ये त्यांनी स्वतःच्या अलौकिक बुद्धिमत्तेची चुणूक दाखवलेली आहे. ACPM मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS केलं धुळ्याला. खरं तर त्या काळामध्ये एवढं शिक्षण पुरेसं होतं आपली रोजीरोटी कमावण्यासाठी. पण यावर थांबतील ते मंगेश वाडेकर कसले. त्यांनी काहीतरी आपल्याकडे वेगळी आणखी पदवी असावी, एक वेगळं क्षेत्र निवडावं या हिशोबाने त्यांनी MD करायचा निर्णय घेतला आणि ते दाखल झाले रुरल मेडिकल कॉलेज लोणी या ठिकाणी. आणि विषय निवडला एनेस्थेशिया, भूल देणं. भूल तज्ञ म्हणून त्यांना नावारूपाला यायचं होतं. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. एखाद्या बिकट प्रसंगामध्ये, अपघातामध्ये या प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांची मदत लागते की जो माणसाला जिवंत ठेवण्यासाठी सगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करत असतो. असं एक अलौकिक ज्ञान, एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान डॉक्टर म्हणून घेणं खरं तर अतिशय अवघड गोष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांनी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं की आपल्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर कोण आहेत. पण खरं तर आधी आणि नंतर, म्हणजे ती शस्त्रक्रिया होण्याच्या आधी आणि नंतर जी महत्वाची भूमिका पार पडतात ते एनेस्थेसिया डॉक्टर किंवा भूलतज्ञ डॉक्टर पार पडत असतात. त्यांचा चेहरा देखील आपल्याला आठवत नाही. याचं कारण असतं की ते बिचारे इतके घाईगडबडीत येतात, पेशंटला भूल देतात आणि त्या ठिकाणचा स्थानिक डॉक्टर जो असतो, जो शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर असतो, तो आपल्या संपूर्ण ज्ञानाचा, आपल्या हस्तकौशल्याचा वापर करून त्या माणसाला रोगमुक्त करत असतो. त्या डॉक्टरांचं काम संपल्यानंतर देखील त्याला शुद्धीत आणण्याचं काम याच डॉक्टरांना करावं लागतं आणि पेशंट पूर्णपणे शुद्धीत आल्यावरच तिथून ते बाहेर जातात. खरं तर तोपर्यंत त्या पेशंटला शुद्ध येते, त्यांना आठवतही नाही की आपल्याला भूल देणारे कोण होते, की ज्यांच्यामुळे शरीराची झालेली कापाकाप त्याला थोडं देखील दुःख जाणवत नाही, वेदना जाणवत नाही. हे कसं ज्ञान हे मिळवण्यासाठी विशेष प्रकारची पात्रता संपादन करावी लागते, प्रदीर्घ अनुभव त्या ठिकाणी घ्यावा लागतो. असं ज्ञान डॉक्टर वाडेकरांनी संपादित केलं आणि आपल्या सेवेची सुरुवात केली. MN वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी या ठिकाणी त्यांनी एनेस्थेटिस्ट म्हणून काम सुरू केलं. तिथला काय अनुभव घेतला. पण खरं तर हा अनुभव घेत असताना आपल्या जन्मभूमीची, आपल्या कर्मभूमीची ओढ त्यांना शांत बसू देईना.
आणि म्हणून त्यांनी सरळ चाळीसगाव गाठलं. चाळीसगावमध्ये अतिशय नामवंत असणारे सर्जन डॉक्टर आहेत, त्यांच्याशी संपर्क केला. त्या सर्वांना त्यांनी आपल्या विषयीच्या, ज्ञानाविषयीच्या आणि कामाविषयीच्या, प्रॅक्टिस विषयीच्या सगळ्या कल्पना सांगितल्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या मदतीने त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. थोड्या दिवसामध्ये त्यांच्या सगळ्या कामाची दखल सर्व या क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये झाली आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ऑपरेशनसाठी, भूल देण्यासाठी त्या ठिकाणी बोलवण्यात येऊ लागलं. खर तर या ठिकाणी स्वतःचं एखादं हॉस्पिटल असावं आणि त्या ठिकाणी स्वतः पूर्ण वेळ थांबून या प्रकारचं काम करावं, हे भूलतज्ञ डॉक्टरांना शक्य नसतं. ज्या ठिकाणचा कॉल येईल, ज्या ठिकाणचं बोलवून येईल, ज्या ठिकाणी ऑपरेशन असेल, त्या ठिकाणी त्यांना धावत जाऊन आपलं काम करायला लागतं आणि पुन्हा दुसरा कॉल अटेंड करावा लागतो. असं दिवसातलं किमान 15-16 तास अतिशय थकवणारं काम या डॉक्टरांच्या वाट्याला असतं. आणि हे करत असतानाच त्या ठिकाणी स्वतःला, त्या रुग्णाला आणि त्या डॉक्टरांनाही एक आधार देण्याचं महत्वाचं काम ते भूलतज्ञ डॉक्टर करत असतात. खरं तर समाजामध्ये भूलतज्ञ डॉक्टरांविषयी अनेक गैरसमजुती आहेत, त्यांच्याविषयी नीटपणे माहिती होत नाही, त्यांच्याविषयी जाणीव होत नाही. मला असं वाटतं की आजच्या व्याख्यानमालेचा, या ठिकाणचा व्याख्यानाचा हाच उद्देश आहे की एक वेगळी शाखा, त्यात काम करणारे, वेगळेपण असणारे डॉक्टर आपल्या समोर यावे, त्यांच्याही कामाची आपल्याला माहिती व्हावी, जाणीव व्हावी आणि हे तितकंच महत्वाचं आणि अत्यंत गरजेचं काम करतात हे समजावं, हा संयोजकांचा उद्देश या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणूनच त्यांनी आज जो विषय आपल्या समोर ठेवलाय तो म्हणजे अतिदक्षता विभागामध्ये भूलतज्ञ डॉक्टरांची नेमकी भूमिका काय असते ते आपल्या समोर मांडण्यात येणार आहे. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आज आपण जे वक्ते म्हणून निवडले ते डॉक्टर मंगेश वाडेकर हे निश्चितपणे त्यासाठी पात्र आहेत. एक अतिशय संवेदनशील असणारा हा माणूस, आतापर्यंत आपल्याला डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय मी या ठिकाणी करून दिला, पण खरं तरी तांत्रिक बाब त्या ठिकाणी होती. पण ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक अत्यंत चांगला माणूस या ठिकाणी आपल्या समोर कसा उभा राहतो हे या थोडक्यात आपल्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. चाळीसगाव सारख्या ठिकाणी या प्रकारची सेवा देत असतानाच आजूबाजूला बघून त्यांच्या असं लक्षात आलं की इथल्या स्थानिक लोकांना वेगवेगळ्या आजारांमध्ये छोट्या छोट्या ऑपरेशनसाठी, तपासण्यांसाठी चाळीसगाव शहरापासून 50-100 किलोमीटर दूर जाऊन या प्रकारची सेवा घ्यावी लागते. आणि नुसती सेवाच नाही तर त्या ठिकाणी प्रचंड खर्च देखील होतो. मग या प्रकारच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असणारं आपलंच का बरं एखादं युनिट असू नये या विचाराने त्यांना पछाडलं आणि त्या अंगाने त्यांनी काम सुरू केलं. आपल्या आईच्या नावाने, सौ शैलजा मेमोरियल ट्रस्टच्या नावाने त्यांनी या ठिकाणी एक ट्रस्ट बनवला. कॅप्टन कॉर्नरला त्या ठिकाणी कृष्णा क्रिटिकल केअर सेंटर आणि हॉस्पिटल असं एक युनिट त्या ठिकाणी सुरू केलं. एक भव्य दिव्य 2 मजली सर्व सुविधा असणारं हे हॉस्पिटल निश्चितच चाळीसगावकरांच्या सेवेमध्ये दाखल होत असताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि आधार, आनंद यासाठी म्हणतो की रुग्णाची त्या ठिकाणी होणारी सगळी दमछाक थांबणार होती आणि आधार यासाठी म्हणतो की थेट जीवन मरणाचा प्रश्न या रूपाने सुटणार होता. डॉक्टर वाडेकरांचे उचललेलं पाऊल अनेक लोकांना या ठिकाणी खूप मोठा आधार देऊन गेलं. आणि हॉस्पिटल सुरू झाल्यापासून तर आज तागायत मला असं वाटतं की त्या ठिकाणी कॉट मिळवण्यासाठी, बेड मिळवण्यासाठी अनेक लोकांना दमछाक करावी लागते. यातूनच लक्षात येतं त्या पाठीमागचं यश, डॉक्टरांची प्रचंड मेहनत, त्या ठिकाणचं सगळं त्यांचा कर्मचारी वर्ग, डॉक्टर वर्ग हे सगळे रुग्णासाठी जी सेवा उपलब्ध करतात, अनेकांचे प्राण वाचवतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने मिळवलेल्या सगळ्या ज्ञानाच्या आधारे डॉक्टर जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये काम करतात त्यावेळेला त्यांची सेवा, त्यांची धावपळ निश्चितपणे रुग्णाला वाचवण्याचं खूप महत्वाचं काम त्या ठिकाणी करत असते. डॉक्टर अनिल साबळे, स्वर्गीय डॉक्टर अनिल साबळे यांच्यासोबत सर्पदंश झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी अनेकदा मला त्यांच्यासोबत थांबण्याचं काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला मी बघितलं आहे की अनेस्थेटिस्ट डॉक्टरांना किती तातडीची त्या ठिकाणी गरज पडते. म्हणजे एखाद्या रुग्णाचा श्वास बंद पडत असताना 3 मिनिटाच्या आत त्याला ट्यूब टाकून व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं. आणि ही तारेवरची कसरत फक्त तोच डॉक्टर करू शकतो की ज्याच्याकडे या प्रकारचं विशेष ज्ञान आहे, त्याचा हात बसलेला आहे, त्याला पुढच्या सगळ्या संभाव्य पुढच्या 10 स्टेजेसची त्याला माहिती आहे, तोच त्या ठिकाणी करू शकतो. माणसाची नाडीचा एक एक ठोका त्याला स्टॅथोस्कोप मधून ऐकू येईल तो नंतर, पण तो अगोदर स्वतः त्याला ऐकायला येतो. नुसता त्वचेवर हात ठेवला तर त्याच्या शरीराचं काय तापमान आहे त्याला कळतं. इतकं एक रूप त्या रुग्णाशी त्याला होऊन काम करायला लागतं. आणि हेच काम डॉक्टर मंगेश वाडेकर
गेली 18 वर्ष जीव ओतून करताय. म्हणजे मला तर असं वाटतं की या संवेदनशील डॉक्टरांना आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे, त्यांना जाणीवपूर्वक भेटून त्यांचे आभार मानले पाहिजे, कारण या ठिकाणी एक महत्वाची भूमिका ते पार पडत असतात. अशा डॉक्टरांचा आपल्याला सगळ्यांना परिचय होत असतानाच त्यांच्या आणखी संवेदनशील कामाविषयी सांगणं म्हणजे, जसं रुग्णांना ते त्या ठिकाणी सेवा देतात, त्याचबरोबर येणारा आर्थिक भार देखील कमी करतात. सहजतेने एखाद्या गरीब रुग्णाला त्याची पूर्ण फी त्या ठिकाणी सोडून देणं, त्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आर्थिक याच्यामध्ये न त्याला त्रास देणं, मला असं वाटतं ही पण एक खूप मोठी महत्वाची भूमिका ते पार पडत असतात. ही सेवा देणं मला असं वाटतं की या डॉक्टरांना तेव्हाच शक्य होतं जेव्हा इथल्या मातीशी नाळ जोडलेली असते. बहिणाबाई चौधरी आपल्या खानदेशातलं एक असं आधार देणारं नाव, असं आधार घेणारं नाव की ज्यांच्याविषयी नतमस्तक व्हावं, ज्यांच्याकडे नतमस्तक व्हावं. त्यांनी आपल्या एका रचनेमध्ये असं म्हटलेलं आहे की आला सास गेला सास जीवा तुझं रे अंतर, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर. या 2 श्वासामधलं अंतर जो डॉक्टर सहजतेने पार करतो, मला असं वाटतं की त्याच्या पुढे आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. मी या ठिकाणी या सगळ्या कामामध्ये डॉक्टरांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं या प्रकारची सेवा जनतेला निश्चितपणे एक महत्वाचं योगदान त्या ठिकाणी देणारी ठरते. त्यांच्याविषयी आम्ही सगळे कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्या सेवेप्रती, कारण मला असं वाटतं की यांच्याबद्दल फारसं कुठं बोललं जात नाही या एनएससी डॉक्टरांच्या बद्दल, वैयक्तिक फक्त डॉक्टरांच्याच बद्दल नाही तर एकूणच या सगळ्या शाखेबद्दल. आणि म्हणूनच या ठिकाणी डॉक्टर मंगेश वाडेकर आज सगळ्या एमडी एनएससी डॉक्टरांच्या प्रतिनिधित्वातून आपलं मत या ठिकाणी मांडणारे, आपलं प्रतिपादन करणारे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर एआर डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिलचे सर्व पदाधिकारी, संचालक, सर्व शाखांचे राष्ट्रीय व राज्य कोर कमिटीचे सदस्य, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो, कारण की खूप चांगला विषय आज समाजासमोर या व्याख्यानमालेच्या रूपाने त्यांनी ठेवलेला आहे आणि आज ते नितांत काळाची गरज आहे. मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो आणि डॉक्टर मंगेश वाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाचं प्रतिपादन करावं. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर मंगेश रवींद्र वाडेकर. माझं शिक्षण एमडी एनेस्थेशिया हे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत झालेलं असून गेल्या काही वर्षापासून चाळीसगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मी एनेस्थेशिया म्हणजे भूल या विषयात प्रॅक्टिस करत असून त्यासोबत मी क्रिटिकल केअर अथवा ॲज अ इंटेन्सिव्हिस्ट मी काम करत आहे. आता भूल रोग तज्ञ असं कॉमनली आमच्या विभागाला म्हटलं जातं, पण भूल हा रोग नसून कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुठलंही क्लिष्ट ऑपरेशन असेल किंवा साधं ऑपरेशन असेल ना, त्याच्याकरता भुलीची गरज पडते. तर भूलतज्ञ म्हणून काम करत असताना भूलतज्ञ आणि आयसीयू विभाग किंवा अतिदक्षता विभाग तर यांचा संबंध काय किंवा कसा, याबद्दल भरपूर लोकांना माहिती नसते. भूलतज्ञ म्हणून काम करत असताना तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा शस्त्रक्रिया विभागामध्ये पेशंट आतमध्ये घेतल्यापासून तर पेशंट बाहेर काढेच तो, किंबहुना पेशंटचे सर्जरी पूर्ण झाल्यानंतर, पेशंटचं ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर पेशंटचे बराच काळ दखल भूलतज्ञांना घ्यावी लागते. या दरम्यान मग ते ऑपरेशन अथवा ती सर्जरी ती भले छोट्या वेळाची असणार की मोठी दीर्घ सर्जरी असेल, सर्व पेशंटची जबाबदारी ही भूलतज्ञांवर असते. भूलतज्ञ हे पेशंटची पूर्ण काळजी घेत असतात आणि त्यामुळेच शस्त्रक्रिया करणारे सर्जन हे निवांतपणे ऑपरेशन करू शकतात. पेशंट आतमध्ये घेतल्यानंतर
ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर, शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या पेशंटचे नाडीचे ठोके, त्या पेशंटचं ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब, त्या पेशंटच्या शरीरात होणारे चढ उतार, हे सर्व भूलतज्ञांच्या देखरेखीखाली सुरू असतं. त्यात अगदी लघवीचं प्रमाण का असेना, ऑपरेशन सुरू असताना ह्या सर्व गोष्टींचे ज्यावेळेस भूलतज्ञ देखभाल करतात त्याला आमच्या भाषेत बीट टू बीट मॉनिटरिंग म्हणतात. अर्थात प्रत्येक ठोक्याकडे आमचं लक्ष असतं आणि त्या अनुषंगाने समजा एखाद्या पेशंटचा रक्तदाब वाढला तर तो कमी कसा करायचा, एखाद्या पेशंटचा रक्तदाब कमी झाला तर तो मेंटेन कसा करायचा, अर्थात कमीत कमी इतका तरी त्याचं ब्लड प्रेशर राहिलं पाहिजे, हे सगळं भूलतज्ञ करत असतात. भूल देताना त्यात 2 ते 3 प्रकार असतात. एक असतं पूर्ण भूल देणे, दुसरं असतं रिजनल अनेस्थेशिया. रिजनल अनेस्थेशिया अंतर्गत 2-3 गोष्टी येतात. त्यामध्ये स्पायनल अनेस्थेशिया, अर्थात समजा कमरेच्या खालची सर्जरी असेल काही, तर मणक्यांमध्ये सुई टोचून योग्य प्रमाणात औषध देऊन कमरेच्या खाली पेशंटला पॅरालाइज केलं जातं. किंवा एपिड्युरल अनेस्थेशिया. एपिड्युरल अनेस्थेशियामध्ये स्पायनल अनेस्थेशिया सारखाच प्रकार, परंतु त्यामध्ये अगदी खोलवर न जाता मणक्यांच्या एका ठराविक भागात एपिड्युरल स्पेसमध्ये एक कॅथेटर अथवा नळी ही सोडून, त्याच्यात औषध सोडून, त्याच्यामध्ये आपलं जे स्किल वापरून त्या प्रमाणात ते औषध दिल्यानंतर पेशंटला भूल देण्यात येते. एपिड्युरल अनेस्थेशिया जो आहे हा दीर्घकाळ चालणारा अनेस्थेशिया आहे. समजा स्पायनल अनेस्थेशिया दिला तर तो साधारणतः 2 ते 2.5 तास त्याचा इफेक्ट असतो, परंतु एपिड्युरल अनेस्थेशिया दिल्यानंतर अगदी ऑपरेशन 4 तास 5 तास जरी चाललं तरीही त्या अंतर्गत पेशंटची शस्त्रक्रिया अथवा ऑपरेशन हे पूर्ण होतं. आणि तिसरा प्रकार रिजनल अनेस्थेशियामध्ये, ज्याला रिजनल ब्लॉक्स म्हणतात, म्हणजे हाताचं ऑपरेशन असेल तर फक्त एक हात जो आहे हा बधीर केला जातो, अथवा पायाचं पण समजा काही क्लिष्ट आजार पेशंटला आहेत, पेशंटला काही जोखमीचे आजार ऑलरेडी आहेत, काही पेशंट्समध्ये हृदयाशी संबंधित जर्जर आजार असतात की ज्याला पूर्ण भूल सुद्धा मानवत नाही, अथवा त्या पेशंटला स्पायनल अनेस्थेशिया, एपिड्युरल अनेस्थेशिया हे देताना पेशंटसाठी ते धोक्याचं ठरू शकतं. अशा पेशंटला रिजनल ब्लॉक्स खाली सर्जरी करवून घेण्यात येते. अर्थात हे सर्व स्किलचं काम आहे. त्यासाठी वापरले गेलेले औषधं यांचं प्रमाण, याची भूलतज्ञांना योग्य ती जाण असणं फार गरजेचं आहे. हा झाला मूळ परिचय भूलतज्ञांचा. आता तुम्ही म्हणाल की भूलतज्ञ आणि अतिदक्षता विभाग यांचा संबंध काय? अगदी मजेशीर गोष्ट आहे. माझ्यासोबत घडलेला हा एक प्रकार आहे. लोकांना वाटतं की भूलतज्ञाचं काम असतं की जागृत पेशंट अथवा जागा असलेला पेशंट त्याला बेशुद्ध करायचं काम भूलतज्ञ करत असतो. माझ्या बरोबर झालेला एक किस्सा सांगतो. एक पेशंट बेशुद्ध होता आणि योगायोगाने घराजवळचा. मला त्यांनी विचारण्यात आलं की असं असं पेशंट आहे. मी एक प्राथमिक अंदाज काढला,
घरी होतो, उपकरणं नव्हते माझ्यासोबत किंवा काही आम्हाला जे इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात ते काहीच नव्हते. हिस्ट्रीवरनं एक अंदाज बांधला, त्यांना एक ठराविक काही औषधं सांगितले. परंतु थोड्या वेळानंतर मला वाट बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की ते पेशंट कुठेतरी नेण्यात आलं दवाखान्यात. म्हणजे विचारणा केल्यानंतर मला कळालं की काही लोकांनी त्याच्यात डाऊट घेतला की भूलतज्ञ तर जागृत पेशंटला बेशुद्ध करतो, त्याच वेळेस ऑपरेशन होऊ शकतं. बेशुद्ध पेशंट भूलतज्ञ हा जागा कसा करणार? त्यांच्या दृष्टीने ते ठीक होतं, पण या निमित्ताने सांगावं वाटतं की भूलतज्ञ आणि अतिदक्षता विभाग यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. आजच्या तारखेत ज्याला आपण कॉर्पोरेट हॉस्पिटल्स म्हणतो किंवा आपल्या भाषेत मोठे दवाखाने, जे शहराच्या ठिकाणी आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत किंवा मोठमोठाले जे नावं आहेत, मोठमोठाले सरकारी दवाखाने, अगदी एम्स सारखे, त्या ठिकाणी अतिदक्षता विभागाचे जे प्रमुख असतात ते भूलतज्ञ असतात. तर तुम्ही म्हणाल भूलतज्ञ कसं काय? तर भूलतज्ञ हे दर मिनिटाला जी काळजी घेऊ शकतात त्याच्या एवढी काळजी व त्याच्या एवढं नियोजन हे इतर विभागातले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यापेक्षा ते 100% जास्त घेतात. दुसरी गोष्ट, ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट घेतल्यानंतर पूर्ण भूल द्यायची जी सुरुवात होते, त्याकरता पेशंटला गुंगीचं औषध दिल्यानंतर जी सर्वप्रथम सुरुवात होते ते कृत्रिम श्वासाची नळी टाकण्यापासून, त्याला इंट्युबेशन असं म्हणतो. पेशंटला गुंगीचं औषध दिल्यानंतर पूर्ण भूल द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम कृत्रिम श्वासाची नळी टाकण्यात येते. त्यानंतर पेशंटला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर घेतण्यात येतं. पेशंटचे स्वतःचे जे रेस्पिरेटरी अटेम्प्ट्स किंवा स्वतःचा जो श्वास आहे तो बंद करण्यात येऊन त्यांना पॅरलाइज करण्यात येतं व त्या पेशंटचा एकूण एक श्वास हा भूलतज्ञाच्या हातात असतो. त्याला दर मिनिटाला किती श्वास द्यायचे, किती प्रमाणात द्यायचे आणि ऑपरेशनच्या अनुषंगाने त्याचं ब्लड प्रेशर कसं मेंटेन करायचं, नाडीचे ठोके किती पाहिजे, बाकी गोष्टी सर्जन्सला त्या ऑपरेशन करताना, सर्जनला ते सर्जिकल फील्ड हँडल करताना त्यांना रिलॅक्सेशन कसं द्यायचं, हे सर्व भूलतज्ञ यांच्या हातात असतं. अतिदक्षता विभागात येणारा जो पेशंट असतो, कुठलाही पेशंट एखाद्या दवाखान्यात आल्यानंतर, प्राथमिक तपासणी झाल्यानंतर त्याची हिस्ट्री, काय झालंय त्रास, कधीपासून आहे, हे सर्व प्रकरण समजून घेतल्यानंतर, प्राथमिक तपासणी झाल्यानंतर मग ठरवण्यात येतं की पेशंटला सर्वप्रथम ऍडमिशनची गरज आहे का. दुसरी गोष्ट, ऍडमिशनची जर गरज आहे तर त्याची ऍडमिशन ही रुटीन जनरल वॉर्डमध्ये करायला पाहिजे की अतिदक्षता विभागात करायला पाहिजे. आता यात सगळ्यात महत्वाचं की ICU अथवा क्रिटिकल केअर सेंटर कडे येणारे पेशंट बहुधा अत्यवस्थ असतात अथवा त्यांना कल्पना असते
की आपल्याला होणारा त्रास जो आहे हा मोठ्या प्रमाणात आहे किंवा सहन करता न येण्यासारखं आहे. ते आल्यानंतर डॉक्टर ज्यावेळेस तपासतात त्यावेळेस त्यांना जे पेशंट अत्यवस्थ असतात आयसीयू मध्ये ऍडमिट राहण्याचा सल्ला देतात. आयसीयू मध्ये ऍडमिट केल्यानंतर बऱ्याचशा इमर्जन्सीज अशा असतात त्यात प्रत्येक आपल्या शरीराचे जे आपण व्हायटल सायन्स म्हणतो, आता आपण या साथीच्या आजारात बघितलं, आजकाल बरेच कॉमन लोकांना पण माहित आहे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे. लोकांना पण कळायला लागलंय 90च्या वर 90च्या खाली, त्याला सॅच्युरेशन म्हणतात, अर्थात एसपीओ. शरीरात सॅच्युरेशन किंवा ऑक्सिजनचं प्रमाण हे किती प्रमाणात आहे त्यानुसार ऑक्सिजनची गरज आहे अथवा नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट श्वासाची गती अर्थात रेस्पिरेटरी रेट. रेस्पिरेटरी रेट म्हणजे श्वासाची गती ही फार मोठं काही सांगून जाते. पेशंटच्या श्वासाची गती जर जास्त असेल तरी ती काळजीसारखी आहे. पेशंटची श्वासाची गती कमी असेल तरी ती काळजीसारखी आहे. नॉर्मल रेस्पिरेशन असेल तर थोडासा जीव भांड्यात पडतो. त्यावरून पेशंटला फक्त ऑक्सिजनची गरज आहे का किंवा पेशंटला त्यासोबत व्हेंटिलेटर लागणार आहे का हे पण निदर्शनास येतं. तिसरी गोष्ट नाडीचे ठोके. नाडीचे ठोके कमी आहेत किंवा जास्त आहेत, दोघं गोष्टी असतील तरी ते त्रासदायक आहे. चौथी गोष्ट ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर हे कमी असलं तरी धोकेदायक, ब्लड प्रेशर जास्त वाढलेलं असलं तरी धोकेदायक. भूलतज्ञ हे ऑपरेशन थिएटरमध्ये कार्यरत असताना या सर्व गोष्टींवर अगदी जवळून अगदी बारकाईने लक्ष ठेवत असतात. त्यामुळे आजच्या तारखेत म्हणण्यापेक्षा गेल्या कित्येक वर्षांमध्ये अतिदक्षता विभाग आणि भूलतज्ञ यांचा अतिशय जवळून संपर्क राहिलेला आहे. त्यातल्या त्यात जास्त करून 2-3 गोष्टी जर एकत्र दाटून आल्या, बऱ्याचदा कसं असतं की एखादा पेशंट आल्यानंतर त्याला एका गोष्टीचा त्रास नसतो, त्याला जोडून 2-3 गोष्टी येतात. म्हणजे बीपीचा पण त्रास असेल, नाडीच्या ठोक्यांचा प्रॉब्लेम असेल, ऑक्सिजनचं प्रमाणाचा विषय असेल. अशा वेळेस पेशंटला ताबडतोब कृत्रिम श्वासाची गरज पडते. ते भूलतज्ञ अगदी सफाईने हाताळू शकतात. व्हेंटिलेटर्स जे अद्ययावत व्हेंटिलेटर्स आहेत ते हाताळण्याचा अनुभव भूलतज्ञांना इतर ब्रँच पेक्षा जास्त असतो. इतर ब्रँच इन द सेन्स इतर स्पेशालिटी पेक्षा. त्यासोबत बऱ्याचशा इमर्जन्सीज मध्ये जे समजा हृदयविकाराचा झटका आहे, हृदय बंद पडलेलं आहे, अशा याच्यात पेशंटला, ज्याला आपण कार्डियाक रिससिटेशन म्हणतो, इमर्जन्सी ट्रीटमेंट, बंद पडलेलं हृदय चालू करण्याची कला, यात भूलतज्ञ अतिशय निष्णात असतात. त्यात वेळप्रसंगी कार्डियाक मसाज म्हणजे हाताने हृदय चालू करण्याची कला, त्यासोबत जोड औषधांची असते, कारण औषधांशिवाय बाकी पण गोष्टी शक्य नाही. दुसरी गोष्ट, हृदय बंद पडलेलं असेल किंवा त्याला हृदयाला जे काय त्याचं जे धडधडणं आहे ते इफेक्टिव्ह नाही, तर वेळप्रसंगी त्याला शॉक द्यावा लागतो.
मग ते डिफिब्रिलेशनचं मशीन कधी वापर करायचा, कसा वापर करायचा, ही कला असे ना, यात भूलतज्ञ खूप तज्ञ असतात. आजकाल तुम्ही बघितलं असेल, पोल्स नावाची एक संकल्पना आहे. पोल्सचा अर्थ कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. आपण बघतो बरेचसे, आपण युट्यूबवर पण आपण व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत की एखादी मॅच चालू असते, मॅच चालू असता असता एखादा फुटबॉलपटू आहे किंवा एखादा प्लेअर आहे, जे पण कुठला काय स्पोर्ट्सचा खेळ असेल ना, आणि खेळता खेळता एकदम पडून जातो, किंवा आपल्या वाचनात, आपल्या ऐकण्यात आलेलं आहे की कोणी एखादा व्यक्ती जे रेग्युलर जॉगिंग करतात, फिरायला जातात, पण अचानक काहीतरी बोळ येऊन खाली पडून जातात आणि दवाखान्यात केल्यानंतर दुर्दैवाने ते आता हयात नाही म्हणून डिक्लेअर करावं लागतं. याला सडन कार्डियाक अरेस्ट असं म्हणतात. या सडन कार्डियाक अरेस्टमध्ये अंडरलाईन कॉजेस किंवा आजार असण्याचे जे कारण आहेत ते बरेच असू शकतात. अशा वेळेस कोल्स ही संकल्पना जर कॉमन माणसांना माहिती असेल, कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट किंवा मॅरेथॉन आहे, तर कित्येक लोकांचे जीव वाचले जाऊ शकतात. यात भूलतज्ञ हे स्वतः जरी निष्णात असले तरी आमचे बरेच सहकारी आजकाल पोल्स या विषयावर, अचानक तुमच्या समोर जर कार्डियाक अरेस्टने कोणी एखादा पेशंट कोसळला, तर तुम्ही जरी डॉक्टर नसलात तरी तुम्ही मदतीसाठी काय करू शकता यावर शिबिरं घेतात. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत की कोल्स ही मेथड वापरून बरेचसे पेशंटच म्हणूयात आपण, मग ते खेळाडू असेनात किंवा प्रवासी, यांचं जीवदान यांना मिळालेलं आहे, त्यांचे जीव वाचलेले आहेत. त्यानंतर भूलतज्ञाचा मुख्य अजून जो रोल आहे किंवा त्यांच्या विषयाशी संबंधित जो आपण म्हणूयात की त्यांचा जो जवळून ज्याच्याशी संबंध येतो ते म्हणजे पॉयझनिंग अर्थात विषबाधा, दुसरं म्हणजे सर्पदंश. सर्पदंश हा जो विषय आहे हा शेतकऱ्याला जास्त सामोरं जावं लागतं. क्वचित किंवा अभावाने शहरातील लोकांना सर्पदंशाला सामोरं जावं लागतं, पण जास्त करून सर्पदंश हा शेतकऱ्यांनाच होतो. त्यातल्या त्यात त्याच्यात 2 वेळेस सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते. एक, पाऊस पडत असताना अथवा पावसाच्या वेळेस ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस त्यांना शेतात उतरताना, शेत तयार करत असताना, जमिनीची मशागत करत असताना अथवा पहिला पाऊस पडत असताना त्यांना सामोरं जावं लागतं. पहिला पाऊस पडल्यानंतर त्यांचा वस्तीला रहिवास असतो, सर्प बाहेर पडतात, चुकून कुठे पाय पडतो किंवा खाली झोपायची पद्धत असते, त्यावेळेस सर्पदंशाचं प्रमाण वाढतं. आणि दुसरं म्हणजे कापणी करताना. कापणी करताना ते जोपर्यंत शेतात उतरत नाही तोपर्यंत कामच होणार नाही. अशा वेळेस पण सर्पदंशाचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे. सर्पदंशामध्ये 2 प्रकारचे सर्प असतात. एक पॉइझनस स्नेक अर्थात विषारी, दुसरा नॉन पॉइझनस अर्थात बिनविषारी. विषारी सर्पांमध्ये पण 2 प्रकार असतात. एक असतो व्हॅस्क्युलोटॉक्सिक, ज्याच्यामध्ये रक्त पातळ होण्याचं प्रमाण असतं. दुसरा असतो न्यूरोटॉक्सिक, ज्याच्यामध्ये पॅरालिसिसचं प्रमाण होतं
आणि त्या अनुषंगाने साधं श्वास घेणं मुश्किल होऊन जातं. दोघांच्या ट्रीटमेंटमध्ये जरी तफावत असली तरी याच्यामधला जाणकार कोण, तर भूलतज्ञ. दुसरी गोष्ट, पॉयझनिंग हा जो विषय आहे, आता ते पॉयझनिंगला आपल्या मराठी भाषेमध्ये विषबाधा म्हणतो. आणि विष म्हणजे काय, ज्या पण काय कुठल्या गोष्टीने जीव जातो ते विष. अगदी चांगली गोष्ट जरी जास्त प्रमाणात खाल्ली तरी ती विषाचं काम करते. बऱ्याचदा आपल्याला बघण्यात आलेलं आहे, जास्त करून आपल्या समाजात विषबाधा जी आहे ही होण्याचं मुख्य कारण म्हणजे स्वतः विषाचं सेवन करून घेणं. त्यात भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे जे आपण शेतीशी संबंधित औषधं वापरतो त्यांचा वापर, कीटकनाशक म्हणूयात आपण त्यांचा वापर जीवजंतू, किडे यांचा नायनाट करून शेतीचं पीक फुलवण्यासाठी वापर केला जातो. ते कॉमनली आपल्या लोकांच्या हाती असतात. ते औषधं यांचं सेवन करण्यात येतं आणि ते विषबाधेचं प्रमाण जास्त आहे. दुसरं, त्यात चुकून अभावाने असं होतं की कळत न कळत समजा एखाद्या तांब्यातलं पेल्यातलं पाणी पिलं गेलं ज्याच्यात ते औषध होतं, अथवा एखाद्या बाटलीतलं कॉन्टॅमिनेटेड म्हणूयात आपण, तरी पण विषबाधा होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फवारणी. आजच्या तारखेत आपला शेतकरी राजा हा त्याच्या पिकाची काळजी घेण्यासाठी जी काय फवारणी करतो त्यात डबा पाठीला टांगून तो फवारणी करत असतो. परंतु बऱ्याचदा तो डबा हा गळका असतो आणि तो डबा, त्यातलं जे बनवलेलं जे द्रावण आहे ते गळत असल्यामुळे काही लोकांना अथवा बऱ्याच लोकांना ते कातडीच्या मार्फत त्याचा संसर्ग होतो, किंवा हवेचा जो फ्लो आहे तो दुसऱ्या दिशेने गेला तर त्यांनीच फवारणी केलेलं ते जे द्रवरूप औषध आहे ते नाकाद्वारे त्याची लागण होते. विषबाधेमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स ऑलमोस्ट सर्वच जे विष आहेत त्यात श्वसनाचा विकार जडतो आणि पॅरालिसिस फार लवकरात लवकर शरीराला व्हायला लागतं. अशा वेळेस पण भूलतज्ञ हे लगोलग त्या पेशंटला कृत्रिम श्वासाची श्वासनलिकेद्वारे नळी टाकून कृत्रिम श्वासाचं यंत्र, मशीन, किंवा ज्याला आपण व्हेंटिलेटर म्हणतो, तो व्हेंटिलेटरने पेशंटचा जीव वाचवतो. या व्यतिरिक्त सध्या भूलतज्ञांचा सगळ्यात महत्वाचा आणि कठीण रोल जो आहे ते म्हणजे अवघड शस्त्रक्रिया. आजकाल आपण ऐकलं असाल की एखादा व्यक्ती 120 किलो 140 किलो या वजनाचा आणि त्याचं अमका ऑपरेशन आहे, किंवा त्याची तब्येत कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया आहे, त्याला बेरियाट्रिक सर्जरी असं म्हणतात. इतक्या स्थूल व्यक्तीला श्वासनलिकेमध्ये नळी टाकणं हे किंबहुना अतिशय कठीण गोष्ट आहे. अशा वेळेस त्यांना फायबर ऑप्टिक ब्रॉन्कोस्कोप नावाच्या दुर्बिणीने कृत्रिम श्वासाची नळी टाकण्यात येते आणि मग पुढची शस्त्रक्रिया पार पडते. किंवा
बरेचसे जे हृदयाशी संबंधित जे आजार आहेत त्याच्यामध्ये बायपास सर्जरी, व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज, या गोष्टी, यात भूलतज्ञाचा रोल फार महत्वाचा आहे. आणि ते नुसतं ह्या शस्त्रक्रियेला सामोरं न जाता त्याच्यानंतर त्याला रिकव्हरी रूम म्हणतात. रिकव्हरी रूम म्हणजे हे अतिदक्षता विभागाचं दुसरं नाव. रिकव्हरी रूम म्हणजे काय की पोस्ट ऑपरेटिव्ह केअर साठी उभं करण्यात आलेलं अतिदक्षता विभाग. तो सर्व भूलतज्ञ नियंत्रित करतात आणि तो पेशंट जोपर्यंत पूर्ववत त्याच्या नॉर्मल व्हायटल्सला आलेला नाहीये, जोपर्यंत तो पेशंट स्टेबल होत नाही तोपर्यंत तो भूलतज्ञांच्या ताब्यात असतो. अजून महत्वाची गोष्ट अशी की गोल्डन आवर ट्रीटमेंट. गोल्डन आवर ट्रीटमेंट याची संकल्पना अशी आहे की एखाद्या व्यक्तीवर जर काही शारीरिक संकट आलं, एखाद्या व्यक्तीला अचानक काही त्रास उद्भवला, तर लवकरात लवकर त्याने दवाखान्याची धाव घेणे आणि दवाखान्यात गेल्यानंतर ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्याच्यावर उपचार सुरू करणे. भूलतज्ञ हे अतिदक्षता विभागात कार्यरत असताना अतिशय डेडिकेटली काम करत असतात. त्यामागचं एक कारण पण असं आहे की भूलतज्ञ डॉक्टरांना, ज्याला आपण ओपीडी म्हणतो किंवा आउट पेशंट डिपार्टमेंट, हे अभावाने असते. त्यामुळे ते पेशंटला न्याय देऊ शकतात, वेळ देऊ शकतात. आता आपण बघितलं असावं की बरेचसे जे फिजिशियन्स अथवा मोठमोठाले डॉक्टर्स ते पण पेशंटकडे बघतात, सगळ्या गोष्ट मान्य आहे. परंतु एखाद्या डॉक्टरांच्या दालनात आपण गेलो तर बाहेर 40 ते 50 पेशंटची तोफा गर्दी असते आणि नंतर मग केव्हा तरी 2 तासानंतर पेशंटचा नंबर लागतो. आधी नाव टिपायचे, नंबर नोंदवायचा आणि त्यानंतर त्या डॉक्टरांची भेट व्हायला तास, 1.5 तास, 2 तास लागतो. मी कोणाला नावं नाही ठेवणार, परंतु भूलतज्ञ डॉक्टरांना ओपीडी नसल्यामुळे ते इन्स्टंटली, ताबडतोबपणे त्या पेशंटला अटेंड करू शकतात, त्या पेशंटला तेवढा वेळ देऊ शकतात. वेळ प्रसंगी एखाद्या पेशंटच्या काळजीसाठी समजा त्यांना जास्त जरी थांबावं लागलं तरी ते थांबतात आणि डोळ्यात तेल घालून थांबतात. परत तेच की त्यांना सर्जरी करताना जे अॅनेस्थेशिया द्यावं लागतं, काही ऑपरेशन्स 10 मिनिटाचे असतात, काही शस्त्रक्रिया अगदी 8 तास 10 तास होतात. त्याच्यामुळे एखादं प्रकरण हातात घेतलं तर जोपर्यंत आपल्या मनाची खात्री होत नाही, पेशंट सेफ होत नाही, तोपर्यंत थांबायची सवय भूलतज्ञ डॉक्टरांना असते. आणि कसं होईल? भारतात ही संकल्पना गेल्या 30 वर्षापासून माझ्या मते रुजू झाली असावी की भूलतज्ञ डॉक्टरांचा अतिदक्षता विभागामध्ये जास्तीत जास्त सहभाग व्हायला. पूर्वी ही संकल्पना ही परदेशात होती, त्यानंतर भारतात ती आता प्रचलित झाली आहे आणि आतापर्यंत भूलतज्ञ डॉक्टरांना पडद्यामागचा कलाकार म्हणून बघण्यात यायचं. एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन जर असेल, ते डॉक्टर आले
आल्या आल्या कोण डॉक्टर येणार आहेत ते त्याची विचारणा होत नाही, फक्त कोण ऑपरेशन करणार आहे याची जाणीव असते. कुठले डॉक्टर येतात, एक भूल देण्यासाठी पेशंट झोपलेला असतो, त्याला गुंगी दिली त्याच्यानंतर तो उठेपर्यंत ते डॉक्टर निघून पण गेलेले असतात. त्यामुळे भूलतज्ञ डॉक्टरांची ओळख ॲज सच फार कमी लोकांना माहिती होती. परंतु अतिदक्षता विभागात काम करत असताना भूलतज्ञ डॉक्टरांची ओळख आजच्या तारखेत आपल्या अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे. एकच म्हणेल की भूलतज्ञ डॉक्टरांचं जे शिक्षण आहे, MD अनेस्थेशिया असो, डिप्लोमा इन अनेस्थेशिया असो, याच्या व्यतिरिक्त त्यांच्या नाण्याची दुसरी बाजू की इंटेन्सिव्ह केअर आणि क्रिटिकल केअर यामध्ये ते तितकेच निष्णात व पारंगत आहेत. एक भूलतज्ञ म्हणून मी आपणा सर्वांना एक विनंती करेल की कधीही कुठलीही शस्त्रक्रिया असेल तर भूलतज्ञाला एक रिस्पेक्ट म्हणून फक्त त्यांचं नाव तर विचारा की कुठले डॉक्टर भूल देणार आहे, जेणेकरून त्यांना पण एक ओळख निर्माण होईल. आणि क्रिटिकल केअर मेडिसिन यामध्ये माझ्यासारखे लोक जे काम करत आहेत याला एक नवीन ओळख निर्माण व्हावी, मिळावी म्हणून जे पण काही भूलतज्ञ डॉक्टर तालुका लेवलला शहरामध्ये कुठे का असेना काम करत आहेत, तर त्यांचे आपण सर्वांनी धन्यवाद व्यक्त केले पाहिजे, जिला आपण ॲक्नॉलेजमेंट म्हणतो, जेणेकरून त्यांना पण त्यांच्या कार्यात उभारी. मला आता 18 वर्ष झाले मी क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये काम करतो. मी जसं अतिदक्षता विभाग सुरू केला त्यावेळेस फार क्वचित लोकांचा एकट्याचा असणारा अतिदक्षता विभागाचा कक्ष होता. पण आता आनंद वाटतो, बरेच लोक आमच्या क्षेत्रातले अतिदक्षता विभाग घेऊन समोर येतात. दुसरं असं की शहरामध्ये आपल्याला मोठ्याले दवाखाने, अतिदक्षता विभाग हे भरपूर उपलब्ध असतात, परंतु आजच्या तारखेत चाळीसगाव सारख्या तालुका लेवलला सौ शैलजा मेमोरियल या नावाने दवाखाना सुरू करून 40 खाटांचं हॉस्पिटल चालवणं, त्यात डायलिसिस, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 5-5, 6-6 व्हेंटिलेटर, कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि 24 तास कार्डिओलॉजिस्ट यांची साथ, हे करताना अतिशय आनंद वाटतो. आणि मी आज एवढंच म्हणेल की देवाच्या कृपेने, माझ्या नशिबाने मला ॲनेस्थेशिया सारखी ब्रँच याच्यामध्ये मला पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत MD करायला मिळालं. त्यामुळेच मी आज तालुका लेवलला ही सर्व सेवा देऊ शकतो. धन्यवाद.